हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे शिलाज गुरु चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला सांगणार आहे डॉक्ट्राइन ऑफ इंडोर मॅनेजमेंट काय असतो. आधी आपण डेफिनिशन वाचून घेऊया. द डॉक्ट्राइन ऑफ इंडोर मॅनेजमेंट इज अ लीगल प्रिन्सिपल प्रोटेक्टिंग आउटसाइडर हू डील विथ कंपनी इन गुड फेथ by allowing them to assume that all internal corporate procedure have been properly followed. ठीक आहे. मराठीतून आपण एकदा वाचून घेऊया. इंडोर मॅनेजमेंटचा सिद्धांत हा एक कायदेशीर तत्व आहे, जो कंपनीशी चांगल्या श्रद्धेने व्यवहार करणाऱ्या बाहेरील लोकांना संरक्षण देतो आणि त्यांना असे गृहीत धरण्याची परवानगी देतो, की सर्व अंतर्गत कॉर्पोरेट प्रक्रिया योग्यरित्या पाळल्या गेल्या आहेत. हा डॉक्ट्राइन काय करतो, तर जे कंपनीशी व्यवहार करणारे बाहेरील लोक आहेत, त्यांना संरक्षण देतो आणि त्यांना अंतर्गत जी प्रक्रिया चालू असते, ती व्यवस्थित चालू असेल असे गृहीत धरायला परवानगी देतो. आता यासंबंधी खूप महत्त्वाची केस आहे. या केसमुळेच इंडोर मॅनेजमेंटवाला डॉक्ट्राइन निर्माण झालाय. ओके. केसचं नाव आहे रॉयल ब्रिटिश बँक व्हर्सेस टुरपॉन्ड. ही आपण अभ्यासूया. नीट व्यवस्थित समजून घ्या ही केस काय आहे तर. या केसमध्ये होतं काय? रॉयल ब्रिटिश बँक एक बँक आहे. ठीक आहे. आणि बँक आणि या बँकमध्ये कोणत्यातरी कंपनीचे डायरेक्टर जातात आणि ते बँककडून लोन घेण्यासाठी जातात. ठीक लोन असतं €2000 तर डायरेक्टर्स बँकला लोनसाठी सांगतात. कंपनीच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये म्हणजे हे डायरेक्टर्स ज्या कंपनीला बिलॉंग करतात, त्या कंपनीच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये डायरेक्टर्सला परमिशन असते, की लोन आउटसाइडरकडून घेऊ शकतात. पण त्याची प्रोसिजर काय असते, की कंपनी एक बॉन्ड जारी करते आउटसाइडरला आणि मग तो लोन मिळतो. म्हणजेच बॉन्ड म्हणजे एक सिक्युरिटी. तर हा बॉन्ड नक्की काय असतो, की लिहून देणार, की आम्ही आता पैसे घेतोय, ते सही टाईममध्ये परत करू. ओके. हा एक प्रकारचा बॉन्ड असतो आणि हा जो बॉन्ड असेल, त्याला साइन करतील कंपनीचे कमीत कमी 2 डायरेक्टर्स आणि आणि हे लोन कधी घेऊ शकतात? जेव्हा कंपनी त्या 2 डायरेक्टरशी बॉन्ड क बॉन्डवर सही घेतल्यानंतर जनरल मीटिंगमध्ये शेअर्स होल्डरकडून संमती घेईल. हे क्लिअर आहे? म्हणजे याची प्रोसिजर काय असते, की कंपनीला लोन घ्यायचं असेल, तर कंपनी बॉन्ड जारी करते आणि बॉन्डवर कमीत कमी 2 डायरेक्टरच्या साइन असणं आवश्यक असतं आणि ही बाब जनरल मीटिंगमध्ये संमत केलेली असली पाहिजे. ओके. ही प्रोसिजर असते कंपनीची. आता होतं काय, तर कंपनीचे 2 डायरेक्टर्स जातात, रॉयल बँककडून लोन घेतात. बँकने सुद्धा सर्व माहिती घेऊन लोन देते बँक. हा विचार करून, की डायरेक्टर्सनी संमती घेतलेली आहे जनरल मीटिंग घेऊन. ओके. आता बँकला थोडी माहीत असतं, की कंपनीमध्ये इंटर्नल मॅनेजमेंट कसं चालू आहे. आता होतं काय, की काही वर्षांनी ही कंपनी इन्सॉल्व्हंट होते, म्हणजेच दिवाळखोर होते. आता दिवाळखोर झाल्यावर तुम्हाला तर माहिती आहे, की कंपनीचा एक लिक्विडेटर येतो. तो लिक्विडेटर जी पण देणी असतात कंपनीची, ती परत करतो ॲसेट्स वगैरे विकून. ही प्रोसिजर चालू असते. ओके. आता यामध्येच कंपनीचा जो लिक्विडेटर असतो त्याचं नाव असतं टुरकॉन्ड. हा काय करतो, तर रॉयल बँककडून घेतलेले लोन असतं, ते परत करण्यास नकार देतो हे बोलून, की बँकला जो बॉन्ड दिलाय त्यासाठी जनरल मीटिंग शेअर होल्डर्सची घेतलीच नव्हती आणि तुम्हाला ह्या गोष्टीची नॉलेज असणं आवश्यक होतं. तर हे नॉलेज असताना सुद्धा तुम्ही आम्हाला लोन दिलंच कसं? असाच उलटा प्रश्न विचारतो. तर हे बघून रॉयल ब्रिटिश बँक पागल झालेली असते. ती काय करते, टुडकॉनच्या विरोधात केस करते आणि ही केस कोर्टमध्ये जाते. ठीक आहे. आणि यानंतर या प्रकरणावर कोर्टचे जजमेंट येतं, की जे आउटसाइडर असतात ना, ते फक्त कंपनीचे ए आणि एम-ओ-एची माहिती घेण्याइतकेच लायबल असतात. आणि ही माहिती तर बँकेला होती. पण आउटसाइडरला हे थोडी माहीत असणार, की कंपनीचे इंटरनल मॅनेजमेंट कसं चाललंय. बरोबर आहे ना?
ही केस रॉयल बँकच्या फेवरमध्ये जाते आणि त्यांना पैसेसुद्धा मिळतात. तर यावरून समजतं काय, की कंपनीच्या इंटर्नल मॅनेजमेंट कसं चाललंय किंवा त्यामध्ये काही त्रुटी घडली, तर आउटसाइडरला यापासून हा डॉक्ट्राइन बचाव करतो. डॉक्ट्राइन ऑफ इंडोर मॅनेजमेंट हा काही परिस्थितीमध्ये आउटसाइडरचा बचाव करू शकत नाहीये. आता त्या कोणत्या-कोणत्या परिस्थिती आहेत, ते आपण बघून घेऊया. पहिलं आहे नॉलेज ऑफ इरेग्युलॅरिटी. नॉलेज ऑफ इरेग्युलॅरिटी म्हणजे जो आउटसाइडर असतो, त्याला माहिती असतं आधीच, की कंपनीमध्ये जे काम केलं जातंय, ते नियमांना धरून नाहीये. ठीक आहे. दुसरं आहे सस्पेशन ऑफ इरेग्युलॅरिटी म्हणजे जे काम चालू आहे, ते व्यवस्थित चालू नये अशी शंका असणे. ओके. आणि तिसरं आहे फॉर्जरी म्हणजे चुकीची सही केली असेल, तर त्याला फॉर्जरी असं म्हणतात. या तिन्ही केसमध्ये इनडोअर मॅनेजमेंटचा सिद्धांत जो आहे, तो आउटसाइडरला कोणत्याही प्रकारची मदत करत नाही. आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक यू.